नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या भागामध्ये घरात एक मोठा तणाव निर्माण झालेला दिसतो. कारण सौमित्र ऐश्वर्यावर थेट आरोप करतो की तिने कॉफीमध्ये विष मिसळलं आहे आणि पुरावा म्हणून तो एक बाटली सुद्धा दाखवतो. पण सगळ्यांना मोठा धक्का बसतो जेव्हा गुलाबदादा कबूल करतात की ती बाटली त्यांनीच तिथे ठेवली होती. यामुळे वातावरण अजूनच तणावपूर्ण होतं आणि जानकी पुढे येऊन सौमित्राला समजवण्याचा प्रयत्न करते. ती सांगते की ऐश्वर्या खूप बदलली आहे, पण सौमित्र अजूनही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. शेवटी जानकी एक मोठा निर्णय घेते. ती स्वतः ती कॉफी पिऊन दाखवते, पण काहीच होत नाही आणि इथेच सौमित्रला आपल्या चुकांची जाणीव होऊ लागते. यानंतर घरात थोडं शांत वातावरण तयार होतं, पण सौमित्राच्या मनात अजूनही संशय कायम असतो. जानकी दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करते. एकीकडे ऐश्वर्यावर विश्वास दाखवते तर दुसरीकडे अवंतिकाची काळजी घेण्याची जबाबदारी घेते. दरम्यान सौमित्राला वारंवार असं वाटतं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे, त्यामुळे सस्पेन्स अजून वाढतो. दुसऱ्या बाजूला ऐश्वर्या फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसते आणि तिचं वागणं थोडंसं संशयास्पद वाटायला लागतं. यानंतर जानकी मंदिरात जाते आणि तिथे एका जोगनीतीकडून तिला एक भयानक इशारा मिळतो. ती सांगते की घरामध्ये मोठं वादळ येणार आहे आणि सगळ्यांना धक्का बसणार आहे. म्हणजे हे संकट घरातीलच कोणीतरी निर्माण करणार आहे. हे ऐकून जानकी पूर्णपणे हादरते आणि विचारात पडते की हे सगळं कोण करू शकतं. तिचा संशय हळूहळू ऐश्वर्याकडे वळू लागतो. दरम्यान अवंतिका आणि सौमित्र हॉस्पिटलमध्ये जातात आणि तिथे एक मोठी गुड न्यूज समोर येते. अवंतिका प्रेग्नेंट आहे, पण ही गोष्ट ते सगळ्यांपासून लपवण्याचा निर्णय घेतात. पण इथेच ट्विस्ट येतो. ऐश्वर्या त्यांचा पाठलाग करत हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि तिला ही सगळी गोष्ट कळते. तिला खूप आनंद होतो, पण त्याच वेळी तिला वाईटही वाटतं की ही गोष्ट तिच्यापासून का लपवली गेली. घरी आल्यानंतर ऐश्वर्या आनंदाने सारंगला ही बातमी सांगते आणि दोघेही खूप खुश होतात. पण ते ठरवतात की सगळ्यांना सरप्राईज द्यायचं. मात्र शेवटी पुन्हा एक मोठा ट्विस्ट येतो. ऐश्वर्या जेव्हा अवंतिकाला गिफ्ट देते तेव्हा सौमित्राला सगळं कळतं आणि तो पुन्हा रागवतो. याच वेळी अवंतिकाला अचानक वेदना होतात. आता पुढे काय होणार? अवंतिका सुरक्षित राहील का? आणि घरातलं हे वादळ नेमकं कोणामुळे येणार? हे सगळं पाहण्यासाठी पुढचा भाग नक्कीच बघा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.